मागण्यासाठी हात पसरू द्या. जो हात पसरतो, भीक मागतो, त्याच्याकरता तुकाराम महाराज म्हणतात हात पसरे जिने धिकत्याचे. मग महाराज तुम्ही हात पसरी जिने धिकत्याचे अशा प्रकारचं प्रमाण आम्हाला दिलं, पटलं गाड्या तुमचं आम्हाला. पण महाराज एक आमच्या ध्यानात येत नाही, तुम्ही मागणाराला धिक्कार असं म्हणता, धिक्कार असं म्हणता. मग तुम्हीच कस काय या अभंगामध्ये मागितलेलं आहे? काय कारण आहे तुम्ही मागण्याचं? महाराज त्यावेळेला त्या व्यक्तीला सांगतात, काय सांगतात? काही मागणे हे आम्हा अनुचित, काही मागणे आम्हा अनुचित, काही मागणे काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलांचे रीत जाणत असो. महाराज म्हणतात काही मागणे हे आमच्या करता कसं आहे, अनुचित अशा प्रकारचं आहे. ज्या पद्धतीनं तुकाराम महाराज म्हणतात ना, काही मागणं हे आमच्या करता अनुचित आहे, तर काही मागणं हे कसं असलं पाहिजे महाराज? उचित असलं पाहिजे. महाराज म्हणतात वडिलांचे रीत जाणत असो, आम्ही आमच्या वडिलांचे रीत सांभाळतो. तुकाराम महाराजांना मी प्रश्न विचारतो, महाराज जर तुम्ही तुमच्या वडिलांची रीत आम्हाला सांगता, तर तुमच्या वडिलांनी कधी मागितलं नाही का पांडुरंगाला? तुकाराम महाराज म्हणतात आमच्या वडिलांनी काहीही कधीही मागितलेलं नाही. प्रश्न असा पडला, चला बोलोबा महाराजांच्या जर चरित्रामध्ये आपण गेलो, तुकोबारायांचे वडील कोण? बोलोबा महाराज, बरोबर ना? काय हुकलं तर सांगत जा मला. हा, तुकाराम महाराजांचे वडील बोलोबा महाराज. बोलोबा महाराजांच्या चरित्राकडे जर आपण पाहिलं तर बोलोबा महाराज हे पंढरीचे नंबर 1 चे वारकरी होते महाराज, नंबर 1 चे वारकरी. आणि पंढरपूरला वारीला त्यावेळेला चालत जायचे. बोलोबा महाराजांनी चालत वाऱ्या करायच्या महाराज पंढरीच्या. आणि ज्या ज्या वेळेला बोलोबा महाराज पंढरपूरला वारीला जायचे, पांडुरंगाच्या मंदिरामध्ये प्रवेश करायचे, त्यावेळेला पांडुरंगाची मान ही खाली झुकलेली असायची महाराज. का बरं खाली झुकलेली असायची? तर सेवेने ऋणी, बोलोबा महाराजांनी पांडुरंगाला सेवेने ऋणी केलेलं होतं, म्हणून पांडुरंगाची मान खाली असायची. आता आपण वारीला जातो महाराज, आपली वारी तर लई हिरांगाडी असते महाराज. इथनं 7 वाजता निघायचं, जाताना कमीत कमी काय वारकरी मी पाहतो, कमीत कमी 5-6 वेळेला तर परस हाणायचं होतं त्यांचा. कमीत
मी 5-6 वेळेला. आणि चहाचं तर काय नाराज नका. काय काय तर पंढरपुरात जायच्या अगोदर फराळी काही वाटत जायच्या आधी पंढरपूरला जायचं. बोलोबा महाराजांची वारी ना आपली वारी सांगायला लागलोय मी. पंढरपूरला जायचं. मग आता काय झालंय महाराज, चंद्रभागेचं पाणी जे आहे ते आपण प्रदूषित केलेलं आहे. बरोबर आहे का नाही? आता हे आमच्या माता मोऱ्या काय नीट जात नाहीत पंढरपूरला. कपडे त्याच्यात टाकतेत, त्याच्यामध्ये त्या ठिकाणी काही फुलं हार काही टाकतात महाराज त्या तीर्थामध्ये. आणि ते तीर्थ कसं आहे, गडूळ झालेलं आहे. त्या तीर्थाला मलिनता आपणच आणलेली आहे. आणि मग त्या तीर्थामध्ये आपण जातो, एवढंच गुडघ्या गोठ्यापर्यंत पाय भिजवतो. आंघोळ नकाकडे आंघोळ काय, पळत पळत जायचं. त्या पुंडलिकाला प्रदक्षिणा घालायची. आणि पुंडलिकाला प्रदक्षिणा घातली, नगर प्रदक्षिणा कशी तरी अर्धी निर्धी करायची. लगेचच घरी बायकोला फोन करायचा, हॅलो हॅलो पंढरपूरला आलोय, तुला काय आणू येताना? बायको म्हणते काय आणू नका, पण उद्याच्याला काल्याचं कीर्तन आहे, मला पांढरी साडी घेऊन यायला विसरू नका. मग नवरा लगेच दुकानात जातो. महाराज पांडुरंग कुणीकडे उभा आहे, रुक्मिणी साहेब कुणीकडे उभा आहेत, देवाचं देऊळ कुणीकडे आहे, अजिबात त्याला माहित नसतं. महाराज थेट साडीच्या दुकानात जातो, नवी पुरी साडी घेतो, लेकरांना खायला घेतो आणि तसाच तो महागारी येतो. ही आमची वारी. पण बोलोबा महाराजांची वारी अशी होती महाराज. बोलोबा महाराज जर पंढरपूरला गेले, पांडुरंगाच्या मंदिरामध्ये जर त्यांनी प्रवेश केला, तर पांडुरंगाची मान ही खाली झुकलेली असायची. महत्वाचं आहे. एके दिवशी असा प्रसंग घडला. बोलोबा महाराज वारीला निघाल्यानंतर कनकाई माता मागे लागल्या. कनकाई माता वारीला यायचं म्हणायला लागल्या. बोलोबा महाराज म्हणाले, अगं खूप गर्दी असते, मी जातोय ना, शिवाय माझं अर्ध पुण्य तुला मिळणारच आहे, काय करायचं तुला वारीला? नाही नाही म्हणले, मी वारीला येणार म्हणजे येणार. आणि ह्यानी जर ठरवलं जायचंय, जाणारच महाराज. त्यांना कोण अडवू शकत नाही. हे लय सुपरफास्ट आहेत महाराज तेवढ्या बाबतीमध्ये. मग वारीला निघाले. कनकाई मातेला अगोदर बोलोबा महाराजांनी सांगितलं, हे बघ तू वारीला ये, पण पांडुरंगाला काहीही मागायचं नाही. हे जर तुला मान्य असेल तर वारीला चल. हे जर मान्य असेल तर वारीला चल. आम्ही वारीला गेलं की अगोदरच हातभर लिस्ट असते महाराज, हातभर लिस्ट असती. त्या पांडुरंगाच्या पुढे जातेत आणि म्हणतात, पांडुरंगा वर्ग माझं 40 वर्षाचं झालंय, कुठं काय जमन आहे, काय तर घडून येऊ दे ह्या वर्षी. नाही तुला काय तर करीनच म्हणते मी, घडून येऊ दे, तुला एक अभिषेक करन म्हणते मी, एवढं बोरला पाणी लागू दे. अशी आपली लिस्ट असते महाराज. पण बोलोबा महाराज आपल्या बायकोला ताकीद करतात, पंढरपूरला गेल्यानंतर पांडुरंगाला काही मागायचं नाही, मान्य असेल तर बरोबर चल, नाहीतर तुझी वारी चुकली तर चुकू दे, अजिबात पंढरपूरला तू यायचं नाही. कनकाई माता तयार झाल्या, पंढरपूरला आले, चंद्रभागेचं स्नान केलं, नगर प्रदक्षिणा केली. आणि नगर प्रदक्षिणा करून नंतर पांडुरंगाच्या रावळामध्ये दोघ जण गेले. बोलोबा महाराजांनी पांडुरंगाचं दर्शन घेतलं. पांडुरंगाची मान ही खाली होती. आणि नीट बोलोबा महाराजांनी चरणाचं दर्शन घेऊन बाहेर आले. बाहेर आल्यानंतर कान पकडले, उड्या मारल्या, पांडुरंगाच्या पुढे लोटांगण घालून पांडुरंगाची स्तुती करू लागले. बोलोबा महाराजांचा हा इकडे विधी चालू आहे. कनकाई माता तोपर्यंत आतमध्ये गेल्या. आतमध्ये गेल्यानंतर पांडुरंगाच्या चरणाचं दर्शन घेतलं आणि पांडुरंगाला खालून वर निरखून पाहू लागल्या. निरखून पाहत असताना पांडुरंगानं कनकाई मातेकडे बघितलं आणि बघितल्याबरोबर पांडुरंगाच्या लक्षात आलं, यांना काहीतरी पाहिजे. काय पाहिजे? आता त्याला सांगायची गरज आहे का महाराज? का त्याला सांगायची गरज नाही, चेहऱ्याकडे बघितल्याबरोबर त्याच्या लक्षात येते ह्याला काय पाहिजे. चिंतेल्या रोकडे मनोरा, चिंतेल्या रोकडे मनोरा, चिंतेल्या
दिवस पाहे मुकाकडे चिंतिल्या रोकडे मनोरथ. पांडुरंगानं कनकाई मातेच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि पांडुरंग म्हणतात, माते चेहरा एवढा तुझा मलिन झालेला आहे, काय पाहिजे तुला, काहीतरी मागून घे. त्यावेळेला कनकाई मातेला आठवलं आपल्या नवऱ्यानं आपल्याला सांगितलंय देवाकडं काहीही मागायचं नाही. पण पांडुरंगानं ओळखलं, मला माहिती आहे तुला काय पाहिजे ते, पण सांग नेमकं काय पाहिजे तुला. त्यावेळेला कनकाई माता म्हणतात की हे देवा, बरेच वर्ष होऊन गेले पण माझी कूस अजूनही पवित्र झालेली नाही. कनकाई माता असं नाहीत म्हणल्या की हे देवा, बरेच वर्ष झालं माझी कूस पवित्र झालेली नाही, मला एक पुत्र दे, असं मागितलं नाही. एवढंच म्हणल्या, माझी अजून कूस पवित्र झालेली नाही. भगवान परमात्म्याने आशीर्वाद दिला, जा म्हणले तुला मुलगा होईल. कनकाई माता खुश झाल्या, रावळाच्या बाहेर आल्या. आल्याबरोबर बोलोबा महाराजांनी विचारलं, एवढा वेळ मंदिरात तुला कसा काय लागला, तू माती खाल्ली, काय मागितलं पांडुरंगाकडं, सांग लवकर. त्यावेळेला कनकाई माता म्हणू लागल्या, अहो म्हणले बरेच वर्ष झालं माझी काही कूस पवित्र झालेली नाही, पांडुरंगाकडं मी एवढीच मागणी केलेली आहे, माझी कूस पवित्र कर. बोलोबा महाराज म्हणाले, ताबडतोब रावणामध्ये परत जा आणि परत जाऊन पांडुरंगाला हे माग की देवा, जगाचा उद्धार करणारा, जगाला तारून नेणारा असा एक पुत्र दे की ज्या पुत्राचा तिन्ही लोकांमध्ये झेंडा. पुत्र भावाईचा गुंडा ज्याचा तिन्ही लोक झेंडा. झेंडा म्हणजे गल्लीत गोंडा घोळणं नाही. ध्यानात आलं का तुमच्या? तिन्ही लोकी झेंडा म्हणजे आपल्याच बापाच्या पुढं पिऊन येऊन, तुझाच आहे काय मी तुझाच आहे, मग तुझं मी कस काय ओळखू येत नाही असं म्हणणारा मुलगा आणि जगाचा उद्धार करणारा मुलगा, याच्यामध्ये फरक आहे महाराज. कनकाई मातेनं मागून घेणार, याच्या अगोदर तुकाराम महाराज म्हणले ज्याचा तिन्ही लोकांमध्ये झेंडा असेल. तिन्ही लोकांमध्ये झेंडा म्हणजे भाजपचा झेंडा नाही, काँग्रेसचा झेंडा नाही, मनसेचा झेंडा नाही. मग झेंडा कसला कसला झेंडा? भागवत धर्माची पताका. हो, भागवत धर्माची पताका जो तिन्ही लोकांमध्ये फडकविल असा पुत्र मला दे. हा, आणि महिला मंडळ, जर तुमच्या पोटाला चांगला पुत्र यावा असं वाटत असेल तर गर्भावस्थेमध्ये इंस्टाग्राम बघायचं टाळ. काय महाराज, त्या इंस्टाग्राम न परिणाम केलाय. अरा ती इंस्टाग्राम येळ सुधरू देत नाही. मध्यंतरी माझं असं झालं महाराज, माझं वैयक्तिक असं झालं, अभ्यासावर ध्यान नाही, उठकी सुटती इंस्टाग्राम इंस्टाग्राम इंस्टाग्राम. त्या इंस्टाग्रामचा एवढा बेकार परिणाम आहे महाराज, घर सुद्धा ओळखी ना ती, घर सुद्धा ओळखू ना ती महाराज ते इंस्टाग्रामच्या नादात. अहो असं झालंय की दिवशी ते इंस्टाग्रामवरच्या रील बघत बघत नोकरी सुटली. आता नोकरीचं असं असतंय महाराज, 8 तास कडक ड्युटी करावी लागते. एक जण 8 तास कडक ड्युटी केली आणि ड्युटी करून मोबाईल चालू केला. काय मला ध्यानात येत नाही, मला माझ्या बी नेट चालू करायचं आणि आतापर्यंत किती मेसेज पडला असतील बघावं तरी म्हणला. आणि जेव्हा त्यानं मोबाईल चालू केला महाराज, हे घे म्हणून 500-600 मेसेज पडलं. म्हणजे प्रत्येकाच्या मेसेजला असं उत्तर देत असं उत्तर देत असं आपलं निघाला. थोडं वर बघायचं, थोडं खाली बघायचं, थोडं वर बघायचं, थोडं खाली बघायचं. मग महाराज काय झालं, त्याचं घर राहिलं बाजूला,
ही घुसला शेजाऱ्याच्याच घरात. बर शेजाऱ्याच्या घरात घुसल्यावर शेजारणीला तर कळावं का नाही कोण आलंय आपल्या घरात. ती बी किचनवर असं मोबाईल बघत होती. मग ह्यानं लगे म्हणला का मला पाणी घेऊन ये मला. तिने बी आपला मोबाईल असं असं बघत बघत तिनं त्या फिल्टरचं पाणी आणावं का भांडी धुवायचं पाणी आणलं महाराज तिने तांब्यावरून. ते भांडी धुवायचं पाणी दिलं. ह्यानं बी आपलं काय बघितलं गटा 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 प्याला. म्हणला काय माझ्यावर प्रेम आहे म्हणला तुझं. असं असं मोबाईल बघायला लागला. मला काही घोळ कळ नाही. आपल्या तर घरात सोफा सेट नव्हता. सोफा सेट आणला कुणी आपल्या घरात. ती म्हणली आणला कुणी म्हणजे माहित नाही का कुणी दिलाय ते. कुणी दिलाय ते माहित नाही. सांगू काय कुणी आणलाय ते. मी आणलाय. असं आहे होय बरोबर. खाली बघितलं महाराज. खाली बघितलं का त्याच्यात ध्यानात आलं आपल्याकडून काय झालंय. बरं आता ही कसं दुखणं वेगळं असतंय महाराज. दाखवाय बी ना सांगता बी ना. मग त्याला म्हणला जा म्हणले माझ्यासाठी चहा करून आण. मोबाईल असाच चालू आहे मोबाईल असाच चालू आहे. तेवढ्यामध्ये काय झालं महाराज त्या बाईचा नवरा तिथं आला. त्या बाईचा नवरा तिथं आला. बरं तो बी काय असं सरळ चालत आला नाही. तो बी इंस्टाग्रामवरच्या रील पाहत आला. रील पाहत आला आणि ह्याला त्याच्या सोफा सेटवर बघितलं. अरे बापरे चुकून तुमच्या घरी आलो काय मला मी. घरातनं माघारी निघून गेलं. अशी परिस्थिती झाली महाराज. म्हणून जर आपला मुलगा चांगला व्हावा असं वाटत असेल आपल्या नरडीवर त्यानं पाय देऊन असं वाटत असेल तर आपण गर्भ अवस्थेमध्ये असताना जर 108 ज्ञानेश्वरीची पारायण केली तर मुलगा नक्की ज्ञानोबराय तुकोबरायासारखा अवतरित झाल्याशिवाय राहणार नाही. आमच्या दादा महाराजांना विचारा मागच्या 2 वर्षाचीच कथा आहे. कुठे गेलं इथं नाही काय ती आता होतंय जाऊन बसला काय तिकडे शिवड्या. माझ्या बरोबर आमचा भात चालता एवढंच आहे ते. तेवढं पोरगा महाराज ज्ञानेश्वरी त्याची पाठ होती महाराज. पाठ ज्ञानेश्वरी मुखोद्गत. आता कीर्तनकाराला सुद्धा खाल्ल्या वाव्यावरील वरल्या वाव्या खाली झालेला कळत नाही त्या. पण त्या लेकराची ज्ञानेश्वरी पाठ होते. तुम्ही म्हणाल कस काय ज्ञानेश्वरी पाठ होती. त्याची आई काय गर्भावस्थेमध्ये माझे मन तुझे झाले मालिका नव्हती पाहत. ती काय संग्राम देवीने पाहत होती का. आताची महाराज अरे रे रे त्या मालिकेनं तर एवढं येड लागले. सकाळी 7ला टीव्ही पशी बसते ती संध्याकाळी 7 वाजता उठत नाही टीव्ही. काय त्या मालिकेनं महाराजांच्यावर परिणाम केला आणि काय नाही की लय अवघड झालंय. त्या माता माऊलीनं गर्भावस्थेमध्ये ज्ञानेश्वरीची 108 पारायण झाली आणि परिणाम झाला महाराज त्या पोराला उपजताच ज्ञानेश्वरी मुखोद्गत होती. उपजताच. त्या पोराला जर म्हणलं ना त्याची आई जर म्हणली बाळा मन ओम नमोजी आद्या त्या पोराला शब्द फुटत नव्हता. ओम नमोजी आद्या तर ते लहान लेकराची उद्गार आहेत मला ते काढता येत नाहीत महाराज. पण कौतुक वाटतं कौतुक महाराज. ही लहान लहान लेकरं ज्या वेळेला उभा राहतात ना कीर्तनामध्ये कौतुक वाटतं आणि तुम्हीही त्यांचं कौतुक केलं पाहिजे महाराज. सोपी गोष्ट नाहीये. आज कीर्तनाला जाऊ नको म्हणणाऱ्याची संख्या भरपूर आहे. पप्या कीर्तनाला जाऊ नको. नाही मी जाणार म्हणजे जाणार. जाऊ नको मेल्या. तिथं गेल्यावर ती साठे महाराज टाळ गळ्यात अडकावतय. अजिबात कीर्तनाला जाऊ नको असे म्हणणारे वेगळे आहेत. आणि आपल्याच गावातले महाराज आहेत सटकावून उभा राहा म्हणणारी ती महाराज वेगळी राहतात. आणि ती खरी सात्विक आहेत. मला काही सांगायचं आहे. कुठं आलतं आपलं तुकाराम महाराजांना मागून घेत असताना ज्याचा 3ही लोकांमध्ये झेंडा आहे 3ही लोकांमध्ये कीर्ती आहे आणि सगळ्या जगाचा उद्धार करणारा मुलगा दे अशा प्रकारची मागणी केली. मग मला आता सांगा एके ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात धन दारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा देवासे. महाराज धनाला काय म्हणतात मिथ्या म्हणतात. तुका म्हणे धन भाग्य शाश्वत जाण. धन कसं आहे अशाश्वत आहे. आता माझ्या खिशात जर 10 रुपये असले तर थोड्या वेळानं माझ्या खिशात कवडी बी राहू शकत नाही. शाश्वत आहे का अशाश्वत आहे. मग अशाश्वत आहे. धन दारा तुम्हाला लग्न केलं म्हणजे बायकोला चांगली सांभाळेल असं वाटतं का महाराज. तुमको निया घर
नासे आले तुमको निया घर. बाईला म्हणे खरं मरता तरी बरे, बाईला म्हणे खरं मरता तरी बरे, थुंकून या घर नाश येले. बायको म्हणते महाराज स्वतःचे, थुंकून थुंकून म्हाताऱ्यानं घर नाचलं, मर नका गेलंय. म्हणते का नाही बायको? म्हणते का नाही? तुमची कशी काय म्हणते? म्हणते का नाही? म्हणत म्हणील काही दिवसानं. बघा तुम्ही माझा शब्द खोटा ठरला तर. लय अवघड झाले महाराज, लय अवघड झाले महाराज. दारा दारा ही महाराज काही कामाचे नाही. पुत्रही काही कामाचा नाही. हे सर्व मिथ्या आहेत, हे सर्व खोटे आहेत. मग मला सांगा, बोलोबा महाराजांनी भगवान परमात्म्याकडे पुत्र मागितला. समर्थ महाराज, ही मागणी उचित आहे का अनुचित आहे? सांगा बसलेले. बोलोबा महाराजांनी भगवान परमात्म्याला पुत्र मागितला, ही मागणी उचित आहे का अनुचित आहे? उचित आहे. वा, 100% पास झाले महाराज तुम्ही. का? कारण आहे महाराज त्याचं. आपल्या मागणीचा विषय जर जगत कल्याणासाठी असेल, जगाच्या कल्याणासाठी असेल, तर ती मागणी ही उचित असते महाराज, उचित असते. बोलोबा महाराज असे नाही म्हणले, देवा मला असा पुत्र दे, फॉर्च्युनर मध्ये हिंडणारा, 4 चाकीमध्ये हिंडणारा, मोठ्या मोठ्या बिल्डिंगी त्याच्या नावावर असणारा, कोट्यावधी रक्कम करणारा आणि ते बरंच काही करणारा, बोंधुगिरी करणार, असं मागितलं का त्याने? काही मागितलं नाही. त्यांनी फक्त जगाचा उद्धार करणारा मुलगा असा मला दे, अशा प्रकारची मागणी केली. मग बोलोबारायांची मागणी ही उचित आहे का अनुचित आहे? तर बाबांनी सांगितलं उचित आहे. ही मागणी अतिशय योग्य अशा प्रकारची आहे. पण तुकाराम महाराजांनी माग प्रमाण सांगितलं, महाराज काही मागणे हे आम्हा अनुचित. तर मला सांगायचंय, काही मागणं हे जर अनुचित असेल तर काही मागणं कसं असलं पाहिजे? उचित असलं पाहिजे. काही मागणं, तुम्हाला काहीचा गोळ कळत नाही का? काहीचा गोळ कळत नाही. आता इथं समोर पोरं उपस्थित आहेत बरं का. मी जर समजा आमच्या दादा महाराजाला म्हणालो, अहो दादा महाराज आपली संस्था फार सुंदर आहे हो, याच्यातली काही पोरं एवढी गुणवान आहेत, काही पोरं एवढे गुणवान आहेत, ज्या अर्थी मी महाराजांना म्हणालो की महाराज याच्यातली काही पोरं अतिशय गुणवान आहेत, तर काही पोरं कशी असली पाहिजे समर्थ महाराज? होडकर असली पाहिजे, आगाव असली पाहिजे. कळाला का? म्हणजे सगळे गुणवान आहेत, पण उगाच दृष्टांतात नाही तर तुम्ही म्हणसाल महाराजांच्या संस्थेतले सगळे आगाव आहेत का? काय आगाव वगैरे काय नाही महाराज. महाराज तुम्हाला खोटं सांगत नाही, स्तुती करत नाही. महाराष्ट्रामध्ये हिंडण्याचा योग येतो, तेलंगणापर्यंत जाण्याचा आजपर्यंत मला योग आला. पण अशी संस्था आणि अशी गुणवान पोरं एखादी संस्थेत बघितली नाहीत महाराज. नाही. आता तुम्हाला ह्याच्यातला एक ना एक पोरगा ना महाराज शेरास सव्वा शेर. आता हे बघा, ही 3 नंबरची मूर्ती. काय नाव बाळा तुझं? काय नाव तुझं? सुशांत. एवढा भारी पकवाज वाजवतो हा, नाद खोळा पकवाज वाजवतो. बघा महाराज केवढा येते. महाराज 10 जर पोरं दिली का एखाद्या गावाला, 10 अख्खा सप्ताह पार पडतील अशी पोरं तयार केलेत महाराज. मी महाराज आता नावं नाही सांगत, माझा 5-6 संस्थेशी संबंध आहे. मी 5-6 संस्थेला निगडीत आहे. आमचे सोमेश्वर महाराज करडिले त्यांच्या बी संस्थेतले पोरं अशी तयार व्हायला लागलेत बरं का. 5-6 संस्थेमध्ये मी पाहतो 15-15, 20-20 हजार, 35-35 हजार फी वाल्या संस्था आहेत, पण पोरांना 4-4 वर्ष राहून हरिपाठ येत नाही. ही पोरं कीर्तनात प्रमाण देत आहेत. मग तुम्ही ठरवा आपल्यातली किती पोरं महाराजांकडे पाठवायची आणि किती पोरं बाहेरच्या संस्थेत पाठवायची. साधी पोरं नाहीत महाराज, साधी पोरं नाहीत. मला काय सांगायचं आहे, कुठपर्यंत आपला आलतो विषय? अण्णा महाराज कुठं आलतो? काही मागणं हे उचित आहे आणि काही मागणं हे अनुचित आहे, इथं आपण होतो बरोबर. तर तुम्हाला काही शब्दाचा अर्थ कळाला. आता अनुचित म्हणजे काय, अनुचित कशाला म्हणायचं? उचित आणि अनुचित. उचित म्हणजे बरोबर, अनुचित म्हणजे चुकीचं. ह्याला कसं कळायचं त्याच्यासाठी एक उदाहरण देतो महाराज. एक उदाहरण, गोड उदाहरण आहे. मला सांगा महिला मंडळ, आता तुम्हाला एक प्रश्न विचारतो,
मकर संक्रांतीला, बरं का, आता तुम्हीच उत्तर द्या, मकर संक्रांतीला आपल्या नवऱ्याला साडी मागणं हे उचित आहे का अनुचित आहे? हा? उचित आहे. माझं काय झालेलं नाही त्यामुळे मला काय त्याचा अनुभव नाही बरं का. हा, तुमचं म्हणणं उचित आहे. बरं, मकर संक्रांतीला साडी आणली तुम्ही, ती 5-6 दिवस घातली आणि घातल्यानंतर 6व्या दिवशी तुम्ही तीच साडी म्हणले जावा बरं एवढे वड्याला धुवून आणा. आता हे उचित आहे का अनुचित आहे मला सांगा? अनुचित आहे. म्हणजे उचित काय आणि अनुचित काय, म्हणजे काही मागणं हे उचित आहे आणि काही मागणं हे अनुचित अशा प्रकारचं आहे. नाही का कळलं तुम्हाला? अजून एक दृष्टांत सांगतो. ज्या वेळेला महाभारतामध्ये युद्ध होणार होतं ना, त्यावेळेला दुर्योधन मध्यरात्रीला उठला. कारण मध्यरात्र ही आता तर महाराज, मध्यरात्र ही अतिशय शुभ मानली जाते महाराज. मध्यरात्रीला दुर्योधन उठला आणि उठल्यानंतर त्याच्या मनामध्ये विचार आला, जर आपल्या पार्टीमध्ये स्वतः भगवान श्रीकृष्ण असतील, भगवान श्रीकृष्णाने जर आपल्या पार्टीकडून युद्ध केलं, त्यांची चतुरंग सेना जर आपल्याला मिळाली, तर आपण नक्की पांडवांवरती काय करू? विजय मिळू. महाराज ठरलं. निम्या रात्री 12 वाजता दुर्योधन उठल्याबरोबर भगवान परमात्म्याच्या शिबिकेकडे गेला आणि गेल्यानंतर परमात्माशे निद्रिस्त झालेले होते महाराज. परमात्म्याचं डोकं आपल्या आजी झालं 1 तासच आहे. जांभळ्या देऊ नाकडे, तुम्ही जांभळ्या दिल्या की मला जांभळ्या येतात बघा इथं. आणि मी जर आडवा झालो तर मग तुम्ही व्यवस्थित कीर्तन ऐकलं का तर 11ला सुटल महाराज. आणि नाही जर तुम्ही कीर्तन व्यवस्थित ऐकलं तर दादा महाराज तांबडच फुटल. रात्री मध्यरात्रीला भगवान परमात्म्याच्या शिविकेमध्ये आला. भगवान परमात्म्याचं शिरकमल आपल्या मांडीवरती घेतलं आणि देवाचं डोकं दाबू लागला दुर्योधन. तर देवाला सांगावं लागतं का? देवाला माहित होतं कोण आलंय कोण गेलंय, सगळं कळत होतं देवाला. पण देवानं डोळा मात्र उघडला नाही. कुठून तरी अर्जुनालाही बातमी कळाली. अर्जुनाला वाटलं जर दुर्योधनानं काही मागून घेतलं आणि अनर्थ झाला तर त्या अनर्थाला सर्वथैव आपण जबाबदार राहणार आहोत. म्हणून अर्जुन सुद्धा तिकडून आला. अर्जुन आला आणि भगवान परमात्म्याच्या पायथ्याला बसला आणि भगवान परमात्म्याचे चरण दाबू लागला. परमात्म्याचे चरण दाबत असताना परमात्म्याला जाग आली. आता मला सांगा, जर आपण झोपलेले असू, झोपल्यानंतर डोळे उघडल्यानंतर सर्वात अगोदर आपल्याला डोक्याकडचं दिसतं का समोरचं दिसतं? कुठलं दिसणार आहे? पायाकडलं दिसणार आहे. भगवान परमात्म्यानं ज्यावेळेला डोळे उघडले त्यावेळेला सर्वात पहिल्यांदा भगवान परमात्म्याला अर्जुन दिसले. साहजिकच आहे, भगवान परमात्म्याने लगेचच म्हटले, अरे अर्जुना कधी आला तू? कधी आलास? काय मला माहित नाही. अरे देवा आत्ताच आलो, मी इतक्यातच आलो आणि आल्या तुमची सेवा करू लागलो. असं म्हणल्याबरोबर ते दुर्योधनाची तळपायाची आग मस्तकाला गेली महाराज. आणि असं वर बघितलं, अरे बापरे दुर्योधना तू कधी आला? हे मात्र बरं आहे म्हणले देवा तुमचा. म्हणजे जी तासभर आधी येऊन डोकं दाबतंय त्याला काही किंमत नाही, आणि जी 5 मिनिटं येत आहे म्हणजे कानामागून आली तिकट झाली. आता अर्जुन आलाय आणि आलेल्या अर्जुनाला तुम्ही विचारताय 1.5 तास झालं मी तुमचं डोकं दाबतोय, माझ्याकडे बघाना सुद्धा गेले राव. बर दुर्योधना असू दे, चूक बुक होत असती. बर कस काय तुझं, कस काय आला? आता देवा लय तुम्ही येड्याचं सोंग घेऊ नका, येड्याचं सोंग घेऊन पेढं लय खाऊ नका म्हणले. कशा करता आलो हे तुम्हाला माहिती आहे, सगळं तुम्हाला माहिती आहे. का माहिती आहे? सगळ्याचं सगळं देवाला माहित असतंय. त्याच्यामुळे कुणीच असा गैरसमज करून घ्यायचा नाही मी काय करतो हे देवाला काहीच कळत नाही. हो, तुम्हाला वाटत असेल 4 भिंतीमध्ये केलेली पाप कोणाला कळतात? बाबा 4 भिंतीमध्येच नाही, या विश्वाच्या कणाकणामध्ये भगवान परमात्मा आहे. मग परमात्म्याला सांगावं लागत नाही महाराज कोणत्या वेळेला काय केलेलं आहे. बोल दुर्योधना कस काय आलायस? काय नाही देवा, माझं छोटस काम आहे तुमच्याकडं. बोल काय काम आहे? काय नाही म्हणले, 2 दिवसांनी युद्ध सुरू होईल. मग युद्ध सुरू झाल्यानंतर तुझं चतुरंग सैन्य आणि तू आमच्या बाजूने युद्ध करावं अशा प्रकारची आमची काय आहे अपेक्षा आहे. आणि असं म्हटल्यानंतर भगवान परमात्म्याने सांगितलं, हे बघ दुर्योधना आणि अर्जुना दोघांनी ऐका म्हणले,
युद्धाला येणार, मी युद्धाला येणार, पण हातामध्ये शस्त्र धरणार नाही. मग दोन पर्याय तुमच्याकडं, एक माझी चतुरंग सेना आहे आणि दुसरं म्हणजे निशस्त्रधारी मी आहे. मग मला घ्यायचं का माझी चतुरंग सेना घ्यायची हे तुम्ही ठरवा. हा, पण जर प्रसंग पडला तर त्या ठिकाणी मी तुम्हाला 4 हिताच्या गोष्टी सांगेन. ह्याच्या पलीकडे मी काय करणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही गैरसमज करून घेऊ नका की देव आपल्या बाजूनं लढेल. अजिबात सुद्धा रणांगणामध्ये लढणार नाही. मग अर्जुना आणि दुर्योधना तुम्ही ठरवा नेमकं तुम्हाला काय पाहिजे. दुर्योधनाच्या डोक्यात विचार आला, मला ह्याला घेऊन काय करायचं आता. बरं, ही काय युद्ध करणार नाही, बरं ही निशस्त्रधारी आहे आणि हिताच्या गोष्टी सांगणारे आमच्याकडे काय कमी आहेत काय. हिताच्या गोष्टी सांगणारे कान फुके आपल्याला दिसतात बरं का. हिताच्या गोष्टी सांगणाऱ्याची संख्या कमीच नाही. अरे आपल्या बाजूनी आपले मामाश्री आहेत, भांजे असं म्हणून कान फुकणारे आपल्याकडे काय कमी आहेत का. कृपाचारी आहेत, द्रोणाचार्य आहेत, भीष्माचार्य आहेत. आपल्याकडे हिताच्या गोष्टी सांगणाऱ्याची कमी नाही. मग ह्याला घेऊन काय करायचं आहे, आपलं चांगलं कुठून होणार आहे. हे जी चतुरंग सेना जर आपण घेतली तर तेवढीच आपल्या सैन्यात भर पडणार आहे. अर्जुनानं जरा दुर्योधनानं जरा गडबड केली आणि भगवान परमात्म्याला म्हणले, देवा देवा मला काय नको म्हणले. तू नसला तरी चालतंय, पण तुझी चतुरंग सेना तेवढी मला देऊन टाक. देवाने तथास्तु म्हणले. जा दुर्योधना, जा 2 दिवसांना तुझ्या दारात चतुरंग सेना उभा असेल, जा. दुर्योधन निघून गेला. निघून गेल्यानंतर भगवान परमात्मा अर्जुनाकडे पाहायला लागले. अर्जुनाला नखशिकांत भगवान परमात्म्यानं पाहिलं आणि अर्जुनाला म्हटले, हे अर्जुना, अरे तुला नाही वाटलं चतुरंग सेना मिळावी, नाही वाटलं तुला. अरे बघ, त्या दुर्योधनाला चतुरंग सेना नेली. आता मी काय करणार आहे तुमच्या पक्षामध्ये येऊन. मी फक्त 4 हिताच्या गोष्टी सांगू शकतो. याच्या पलीकडं मी युद्ध करू शकत नाही. मग मला मागण्याचं कारण काय आहे, हेतू काय आहे. त्यावेळेला अर्जुनानं दिलेलं उत्तर फार मजेशीर आहे. अर्जुन म्हणायला लागला, देवा तो दुर्योधन खरोखर मूर्ख आहे म्हणले. खरोखर मूर्ख आहे. का मूर्ख आहे. त्या दुर्योधनानं गीतेचं पारायण केलेलं दिसत नाही. त्या दुर्योधनाला ज्ञानेश्वरी मधल्या ओव्या माहित नाही. असे लय दुर्योधन झाले हो महाराज, लय दुर्योधन झाले. मी कोणावर टीका करीत नाही बरं का. असे लय दुर्योधन झाले ज्याला लय येत, ज्याला हरिपाठ येत नाही पण त्याला लय टेंब असतो महाराज. ह्याव त्याव असे लय दुर्योधन आहेत महाराज. पण लक्षामध्ये घ्या, कारण का अर्जुनाला कळालं. अर्जुन देवाला म्हणायला लागले, देवा तुम्हीच म्हणता ना, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धर. ज्या ठिकाणी भगवान परमात्मा असतो त्या ठिकाणी 6 गुण असतात. ते 6 गुण कोणते बरं. ऐका, यश श्री औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे 6 गुणवर्य वसती जेत म्हणून तो भगवंतू. महाराज भगवान परमात्म्याकडं यश आहे, श्री आहे, औदार्य आहे, कीर्ती आहे, ज्ञान आहे. 6 गोष्टीने परिपूर्ण असणारे भगवान परमात्मा आहेत. मग मला सांगा, ज्या ठिकाणी भगवान परमात्मा, देवा तूच मला सांग, ज्या ठिकाणी यश संपन्न असलेला, कीर्ती संपन्न असलेला, धनाने संपन्न असलेला भगवान परमात्मा असेल तर काय त्या चतुरंग सेनेला करायचं आहे. विजयश्री आपोआप गळ्यामध्ये माळ घालेल, आपोआप गळ्यामध्ये माळ घालेल. महाराज खरोखर अर्जुनाची मागणी पाहून भगवान परमात्म्याला सुद्धा त्या ठिकाणी अतिशय आनंद झाला. मग मला सांगा, अर्जुनानं मागितलेली मागणी ही उचित आहे का दुर्योधनानं मागितलेली मागणी उचित आहे. कोणी मागितलेली मागणी उचित आहे. अर्जुनानं. आपण जर दुर्योधनाच्या जागी असतो ना, आपण बी हीच कुटाणा केला असता. आपण तर कुठलेले शहाणे महाराज. आपण बी भगवान परमात्म्याला म्हणलं असतं, काय करायचं उगं रिकामं तुकडं मोडायला. तुझी चतुरंग सेना तेवढी आम्हाला दे, बघू म्हणले पुढे. अशीच मागणी केली असती महाराज. पण अर्जुन महाराज चतुरातो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी. खरोखर अर्जुन त्या ठिकाणी चतुर होता. अर्जुनानं भगवान परमात्म्याला मागून घेतलं. तुकाराम महाराज देखील या अभंगामध्ये मागणी करतायत. ही मागणी
उचित अशा प्रकारचे करतायत. काय मागणी करतात महाराज अभंगाच्या हेची व्हावी माझी आस हेची व्हावी माझी आस माझी आस हेची व्हावी माझी आस हेची व्हावी माझी आस पहिल्या चरणामध्ये सांगतात हेची व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास. काय मागणी परमात्म्याकडे केलेली आहे भगवंता, हेच मला दे. जन्मोजन्मामध्ये मी तुझा दास असलो पाहिजे. जन्मोजन्मामध्ये तुझा दास. मला सांगा तुम्हाला दास व्हायला आवडेल का मालक व्हायला आवडेल? तुम्हाला काय व्हायला आवडेल? मालक का दास? तुम्हाला दास. तुम्हाला बाळा तुला काय व्हायला आवडेल? मालक व्हायला आवडेल का नोकर व्हायला आवडेल? काय व्हायला आवडेल? हा मालक. दास व्हायला कुणाला आवडणार नाही महाराज. प्रत्येकाला वाटतंय मालक व्हावं. प्रत्येकाला दास. दास्यत्व भक्ती महाराज फक्त आमच्या हनुमंतरायांनी करावी बरं का. दास्यत्व निकट हनुमंत्यापै केले म्हणून देखिले रामचरण. रामायण पूर्ण घडलं आणि रामायण घडल्यानंतर भगवान परमात्मा प्रत्येकाचा सत्कार करू लागले. प्रत्येकाला काही ना काही देऊ लागले. आणि मग हनुमंतरायावरती वेळ आली. हनुमंतरायाला म्हणले बोल हनुमंता, अतिशय मोलाचं कार्य तू केलेलं आहे, काय बरं तुला देऊ? हनुमंतराय म्हणाले जर देवा मी तुमच्याकडे मागितलं तर माझ्यासारखा मूर्ख मीच ठरेन. का? कारण आयुष्यामध्ये ज्याला भगवान परमात्मा प्राप्त झालेला आहे त्याला कसलं मागायची इच्छा आहे महाराज? अजिबात मला काय नको आहे. मला तुमची प्राप्ती झाली ह्याच्या पलीकडे मला काय नको आहे महाराज. सीता मातेला काय राहवलं नाही. सीता माता म्हणल्या हो आज कस काय म्हणल्या? हनुमंतानं तर महत्वाचं काम केलंय म्हणल्या. पाडला गाळातला नवरत्नातला हार आणि घातला महाराज हनुमंतराच्या गळ्यात. आता हनुमंतराय हे पवन पुत्र टून दिशी उडी मारली महाराज. अशीच उडी मारली होती हनुमंतरायनं, कारण मी होतो तिथं. उडी मारली आणि झाडावरती जाऊन बसले. झाडावरती जाऊन बसल्यानंतर गळ्यातली ती नवरत्नाची माळ होती ना त्यातला एक 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 मणी दातानं फोडायला लागले महाराज. दातानं फोडायचे असं पाहायचे, दातानं फोडायचे असं पाहायचे. सीता माता त्या हनुमंतरायांच्या मुखाकडे पाहू लागल्या आणि पाहत असताना सीता मात्या लक्ष्मणा म्हणू लागल्या लक्ष्मणा हे काय भानगड आहे? एवढी मोठी विश्व म्हणजे जगाची सुद्धा म्हणजे त्यातला एक मणी पूर्ण ब्रह्मांडाची किंमत एवढा मणी महाराज ती महाग होता आणि असली रत्नजडित माळ हनुमंत का बरं फोडतायत? सीता मातेला लक्ष्मणजी सांगतायत आई साहेब तुमच्या नाही लक्षामध्ये यायचं, त्याची किंमत नाही म्हणून हनुमंतराय फोडत नाहीत म्हणले. हनुमंतरायला विचारलं का बरं तुम्ही ही माळ फोडताय?
हनुमंतराय म्हणाले आतापर्यंत 10-12 मणी फोडून झाले बुवा, पण या मण्यामध्ये मला कुठंही राम दिसला नाही. मग बघा, हनुमंतरायाने केलेली मागणी पहा आणि आपण करतोय ती मागणी पहा. आपली मागणी लय डेंजर असते महाराज. आता काय तुम्हाला सांगावं आपली मागणी. बाबा 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 काय नाही महाराज. नवीन लग्न झालं आणि नवीन लग्न झाल्यानंतर एकतर खोटं बोलून लग्न कधीच करायचं नाही. समर्थ महाराज, खोटं बोलून जर लग्न केलं अंगलूट आल्याशिवाय राहत नाही बरं का. आता हे बघा होईल का नाही, आता ही भाग वेगळा आहे, पुढचा गोष्ट आहे. पण खोटं बोलून जर लग्न केलं तर अंगलूट आल्याशिवाय राहत नाही. अहो महाराज, एक जणाचं लग्न जमवायला अशी वयोवृद्ध हे आजोबासारखी लोक अशी गेल्यानंतर मग त्या मुलीच्या घरच्यांनी विचारलं, ओ महाराज काय करतोय तुमचा नवरदेव. त्यांनी म्हणले, आमचा नवरदेव देतो घेतो. आमचा नवरदेव काय करतोय, देतो घेतो. आता त्या मुलीच्या इकडच्यांना वाटलं देतो घेतो म्हणजे ह्याचा काय असेल, मोठा बिझनेस असणार आहे, व्यवसाय असणार आहे. अहो म्हणे काय सांगावं, आमच्या पोराला म्हणले मरायला फुरसत नसते म्हणले, एवढा बिझी असतो. काय करतो तुमचा पोरगा, देतो घेतो म्हणले. वा 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 महाराज, असा लग्न सोहळा थाटामाटात पार पडला. पार पडल्याबरोबर 8 दिवस झाले, 10 दिवस झाले, मालक काय घराच्या बाहेरच पडनात, काय घराच्या बाहेरच पडनात. मग त्या मालकिनीला जरा राग आला, नवीन सुनाला. ती म्हणले, नेमकं काय झालंय मालक, तुम्ही घराच्या बाहेर काय पडनाच गेले, कुठे आहे तुमचे माणसं, कुठे आहे तुमची कंपनी, कुठे जाता तुम्ही कामाला. हे कशाची कंपनी कशाचे काय म्हणले. मग तुम्ही मला लग्नाच्या आधी देतो घेतो काहीतरी मोठा बिझनेस आहे असं म्हणले. म्हणले बिझनेस काय म्हणले, मी फक्त जांभळी देतो आणि झोप घेतो म्हणले, ह्याच्या पलीकडे काहीच करीत नाही म्हणले. जर जांभळ्या देऊन झोप घेणारे असेल तर महाराज त्याच्यावरती मोठं संकट आल्याशिवाय राहत नाही. त्याची बायको काय म्हणले माहिती आहे का, नीट म्हणले घराच्या बाहेर पडायचं म्हणले. उद्याच्या उद्या मला जर 5,000 रुपये आणून दिले तर घरात यायचं, नाहीतर घराच्या बाहेर नीट पडायचं. महाराज आपण लय भाग्यवान आहोत महाराज, आपलं अजून काही झालेलं नाही. झाल्यावर काय होईल काय सांगता येत नाही महाराज. उद्याच्या उद्या जर 5,000 रुपये घरात आणले तर घरात या, नाहीतर घराचं तोंड सुद्धा बघायचं नाही. महाराज ह्याने आपलं महादेवाचं देऊळ धरलं. काय नाही महाराज, बाप्पा महाराज, आता जर आमचं कुठं नाही झालं तर माझा तर नाद आहे महाराज, एक महादेवाचं देऊळ धरायचं कुठलं तरी. ओम नमः शिवाय. चिलीम एक आणावं लागेल, कुठून तरी चिलीम एक आणावं लागेल. काय झालं महाराज, आषाढी वारीला आम्ही गेलो, तुकोबऱ्यांच्या पालखीचा थोडा पुढं विश्राम होता. मग महाराज एक मृदंगचार्य माझ्या बरोबर होते, त्यांना म्हणलं चला जरा म्हणलं थोडं जरा बाहेर जाऊन गाणं म्हणून येऊ म्हणलं. मग ते माझ्या बरोबर आल्याबरोबर झाडा झुडपाच्या खाली 5-6 संन्यासी दिसले महाराज, असे बळकाच करून बसलेले होते. बसल्याबरोबर पक्वाजाला काय राहवलं नाही, आमचे सत्यम महाराज सारखे होते. मला म्हणले, साठे महाराज काय करायला ती, गपचिप चला म्हणलं पुढे बघून, ह्यांच्या नादी लागू नको म्हणलं, ही एकतर हिकडे असते ती म्हणलं, अजिबात ह्यांच्या. मी जरा थोडं उभा राहून बघितलं, त्यातला एक काय म्हणा माहिती महाराज, क्या महाराज क्या देख रहे हो, लगाव दम. मी काय दम लगावण्यातला नाही म्हणलं, मी एक साधा माणूस आहे, कीर्तनकार आहे म्हणलं. तसं त्या महिलेनं त्याला घराच्या बाहेर हाकलून दिलं. त्यानं महाराज महादेवाचं देऊळ धरलं आणि देऊळ धरल्यानंतर महादेवाच्या पुढे जाऊन रडायला लागला, पडायला लागला. आडवा काय व्हायला लागला, तिडवा काय व्हायला लागला. महादेवाला जरा दया आली का, महादेव भोळा दैवत आहे. आणि महादेवाला दया आल्यानंतर महादेव म्हणले, उठ उठ बालका उठ, काय तुझी समस्या आहे. समस्या जर देवा तुम्हाला सांगायचं म्हणलं तर ह्या तोंडानं सांगू नये म्हणले समस्या. अरे काय झालंय, काय नाही म्हणले, माझ्या बायकोनं मला घरातनं हाकलून दिले. ते म्हणले, असं का बरं हाकलून दिले, काय नाही म्हणले, लग्न करताना जरा फसलो जो म्हणले, फुटक्या गळ्याचं गाडगं माझ्या गळ्यात येऊन पडलंय म्हणले, आणि उद्याच्या उद्या मला 5,000 रुपये घेऊन या अशी मागणी केली आहे. शंकर परमात्मा म्हणले, घाबरू नको म्हणले, मी तुझ्या सोबत आहे ना. मग महिला मंडळ जागेत ना, हा जरा जागा राहून कीर्तन हो म्हणत चला ना, मला हो म्हणायचे, हो म्हणलं की लय आवडतंय महाराज. आणि मग महादेवानं काय केलं, प्रसन्न झाले आणि एवढी अशी डबी दिली. त्या भाजरानं डबी घेतली
घेतल्याबरोबर उघडून बघितलं. महाराज काय बघता माझ्याकडं 5 तोळ्याची अंगठी. त्या किती 5 तोळ्याची अंगठी. मग लय फायदा असते बरं का. मध्यंतरी लय महादेवाची पूजा चालली होती महाराज. 1 लोटा जल आणि सब समस्या का. तर महादेवाला जल वाहिल्यानंतर महादेव प्रसन्न होतात ही गोष्ट वेगळी आहे. 5 तोळ्याची अंगठी बघितली आणि बघितल्याबरोबर घरी आला. बायकोला टक 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 केलं, दरवाजा वाजवला. ऐकलं का, उठ बाहेर ये, तुम्हाला 5,000ची मागणी केली, 5 तोळ्याची अंगठी आणली म्हणले. आता कसं आहे म्हणले बघा. आता बायकोनं अगदी अगं बाय खरंच आहे की 24 कॅरेट आहे का. होय होय 24 कॅरेटच आहे. चला म्हणले मोडाला सोनाराकडं. बघता काय महाराज चांगले 10-12 लाख अंगठीचे आले. द्यायचे घ्यायचं आपल्याला. 10-12 लाख अंगठीचे आले. आल्याबरोबर महाराज वैरागला मोठा बंगला बांधला आणि बंगल्यात राहू लागले महाराज. आईस पैस डबी झाकायची. सकाळ वाटून उघडले की 5 तोळं, रोज 5 तोळं महाराज, रोज. लय सोनं झालं त्यांच्याकडं. मग त्यांच्या घरा शेजारी एक ठकू राहतो. ते ठकू आता ती ठकू म्हणायला लागली होय वा. ते आपल्या शेजारी राहत होती ती सकू कुठे गेली म्हणले, काय तिचा पत्त्याच नाही. कुठे गेली आहे बरं ती. आता ती ठकूचा नवरा म्हणायला लागला तुला माहित नाही म्हणले त्या सकूच्या नवऱ्यानं महादेवाची उपासना केली आहे म्हणले. इथं कुणाचं नाव ठकून सकू तर नाही की नसलेली. विठाला मी इथला अजिबात सांगत नाही. मला उद्या काल्याचं कीर्तन करून घातला जायचंय महाराज. नसल्याला गडगं माझ्या गड्यात येईल. तिचा नवरा म्हणायला लागला अगं म्हणले त्या सकूच्या नवऱ्याला महादेव प्रसन्न झालाय आणि महादेवानं एक म्हणले डबी दिली आहे म्हणले त्यांना. डबी कसली डबी. चुन्याची. नाही चुन्याची नाही म्हणले, एक चमत्कारिक डबी दिली आहे आणि त्या डबीत उघडल्याबरोबर 5 तोळ्याची अंगठी निघते. तुम्ही अहो काय सांगता म्हणले. लाज वाटते का. लाज म्हणले सांगायला तुम्हाला. 5 तोळ्याची अंगठी निघते म्हणून सांगता म्हणले. कवा जायचं तुम्ही महादेवा देवळात. उद्याच्या उद्या कापड उचलायची नीट महादेवा देवळात जायचं. महाराज बघता काय माझ्याकडं झाड बघून रजई महाराज 2-4 उशान तक्यान हे त्याचा काय पेत. महादेवा देवळात गेला, मोठ्या मोठ्यानं भजन करायला लागला. भजन पूर्ण झालं, महादेव प्रसन्न झाले. प्रसन्न झाल्याबरोबर महादेवानं म्हणले बोल भक्ता बोल, काय पाहिजे तुला. देवा मला काय नको म्हणले. त्या सकूच्या नवऱ्याला जशी तू डबी दिली तशी मला बी डबी एक दी म्हणले, म्हणजे माझं बी भागल, माझा बी परपंच वर येऊ दे. देवानं काय केलं महाराज माहिती का. डबी दिली. डबी लई चित्र होती महाराज, लई चित्र डबी होती. मग आता डबी घेतल्याबरोबर देवगडप झाले. मग आता ह्यानं डबी झाकून ठेवावी का. डबी ह्याला लई नाद. 5 तोळ्याची निगती का 10 तोळ्याची निगती. ह्यानं महाराज आदर अशी डबी उघडली. काय बघता माझ्याकड डबी उघडल्याबरोबर त्या डबीतून इतका लांब वस्ताला बाहेर आला. फर 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 महाराज. त्याला दाढी बी ठेवली नाही, मिशा बी ठेवल्या नाही महाराज. डोक्यावरचा एक केस ठेवला नाही, पाक मोकळा केला महाराज. त्यानं विचार केला आपली बायको बी आपल्याला असा लय त्रास दिला म्हणले, दाखवूच म्हणले इंगा काय असतंय ते म्हणले. महाराज त्यानं ती डबी झाकली. झाकलेली डबी घेऊन घरी आला. घरी आल्याबरोबर बायकोला म्हणला ऐकलं का, दरवाजा उघड म्हणले. का काय झालंय. काय नाही म्हणले महादेव प्रसन्न झालेच म्हणले. ते म्हणले असं बरं ती डबी दिली का म्हणले त्याने. हो म्हणले डबी दिल्या म्हणले महादेवाने. बरं ते म्हणले बर आता काय म्हणले. त्या सकुला नाही काय कळत म्हणले. ते म्हणले का म्हणले डबी उघडली, 5 तोळ्याची अंगठी निघाली. मग निदान 5-6 सवासनी बोलवून डबी तर उघडायची होती की. हा एखादा जम्पर पीस घातला असतं तर काय मिली असती होती म्हणजे. लई चेंगूस. बंगल्यावर माढ्यावर माढ्या केल्या त्या आणि साधं चिरगुट सुद्धा घातलं नाही. अर नाही म्हणले. नवऱ्याला लगेच लावलं जावा म्हणले दुकानाला आणि चांगले 5-50 जम्पर पीस घेऊन या म्हणले. का अख्या गावाला आमंत्रण देऊ म्हणले आपण डबी उघडायच्या कार्यक्रमाला. बघताव काय मोठा महाराज त्यांनी एक स्पीकरच लावला आणि स्पीकरवर पुकारायला लागले ऐका आपल्या अमक्याच्या घरी डबी उघडण्याचा कार्यक्रम आहे. तरी सर्व गावातील महिला मंडळींनी सुवासिनींनी लवकरात लवकर यांच्या घरी यावे हो. महाराज काय बघता माझ्याकडं गावात एक महिला शिल्लक राहिले नाही.
एक महिला का ती ठकूच्या नवऱ्याला डबी मिळाली आहे म्हण कसली, आणि डबीत 5 तोळ्याची अंगठी आहे म्हण. हा असं म्हणते. बरोबर. मग ती म्हणली अगं बाया, महिलाचं बोलणं असतंय, अगं बाया सरपंचीन बी कवाच नसते, मग सरपंचिनीला बी आपण बोलवावं, मग तिच्या हस्तेच आपण त्या काय करावं, तिच्या हस्तेच आपली डबी उघडावी म्हणली. मग बघताव काय, सरपंचिनीला बोलविलं, गावातल्या अशा नामांकित घराण्यातल्या बाया बोलवल्या महाराज डबी उघडायला. आणि आता म्हणले त्या ठकूचा नवरा म्हणला, हे बघ म्हणले, डबी उघडायच्या का नाही, उग पुरुषात उघडू नका म्हणले, 4 चौघात फजिती होईल म्हणले. मग डबी उघडायची असेल तर बंदिस्त खोलीत उघडायची म्हणले डबी. म्हणलं असं काय म्हणले, तुम्हाला कळतच नाही. अगं तसंच असतंय. आता उग तुमच्या बायाचा राडा आतमध्ये चालायचा आणि आम्हा पुरुषांनी तिथं काय करायचं म्हणले, तुमचा आपला कार्यक्रम आतमध्ये चालू द्या. मोठा लट हॉल होता महाराज, हे महिला आतमध्ये शिल्लक घेणं, बाहेरून कुलूप लावलं महाराज. बाहेरून कुलूप लावलं आणि लावल्याबरोबर महाराज आता मध्ये चालल्या म्हणले कार्यक्रम. मग आता सरपंचीन पुढं आली. हिथल्या गावातलं म्हणत नाही बरं का, मी तिकडं म्हणालो, आता फुकट माया मग लाच्यानं काय तर लागायचं तुमचं. मग आली पुढं आल्यानंतर मग अशी पदर वगैरे घेतला तिनं. आता ना घेऊ द्या कीर्तनात कुणी पदर, पण ते सरपंचीनं घेतला होता पदर. मग पदर घेतल्याबरोबर आता हळदी कुंकू त्या डबीला लावलं आणि आता डबी उघडणार. एवढ्यात ती ठकू म्हणली, अय सरपंच बाई, काय कळतं का नाही तुम्हाला म्हणले, हा डबी उघडायला लागला म्हणले, तुम्ही जरा नाव बिव घ्या की म्हणले, हा नाव बिव घ्या की म्हणले. काय महाराज, त्या सरपंचिनीला बी भरूनच आलं महाराज नाव म्हणल्यावर. मग तिनं आपलं हळदी कुंकू लावलं आणि हळदी कुंकू लावल्यानंतर मग त्या सरपंचिनीला आता नाव घ्यायची पाळी. ऐका नाव कसं घेतलं बघा. पांढऱ्या पांढऱ्या दुधावर पिवळी पिवळी साई, पांढऱ्या पांढऱ्या दुधावर पिवळी पिवळी साई, आणि टिंब टिंबाचं नाव घेते डबी उघडते बाई. महाराज तिनं अशी डबी उघडली, काय बघायला माझ्याकडे डबी उघडल्याबरोबर इतका वाजता बाहेर आला महाराज. बघताव काय, अगोदर तर सरपंचीची जाजा होती, फार महाराज सगळ्या बाया नुसत्या अशा पाक बिना केसाच्याच करून टाकल्या महाराज. त्याने विचार केला आता दरवाजा तरी उघडावा कसा, वस्तारा काय थांबना महाराज. सगळ्याची चंपी केल्याशी वस्तारा काय त्या डबीत शिरला महाराज. वस्तारा डबीत घ्या, विठाला विठाला. कस तरी वस्तारा डबीत गेला. डबीत गेल्याबरोबर डबीला गाठ मारली आणि ती डबी समुद्रामध्ये नेऊन टाकली. विनोदाचा भाग सोडा. भगवान परमात्मा प्रसन्न झाल्यानंतर काय मागावं आणि काय मागू नये ह्याचं सुद्धा भान राहिलं पाहिजे. तुकाराम महाराजांनी भगवान परमात्म्याकडे मागितलं की परमात्म्या, जन्मोजन्मी मी तुझा दास असावा, जन्मोजन्मी तुझी मला सेवा घडावी. हा सेवा घडावी हे खरं आहे महाराज, पण सेवा घडावी अशा प्रकारची तुम्ही अपेक्षा करताय, कशा करताय त्याचं उत्तर महाराजांनी अभंगाच्या 2ऱ्या चरणात. पंढरीचा
दे हरी. महाराजांनी मागणी केली परमात्म्याला, पंढरीचा वार करी वारीच कोण दे हरी. आता महाराज तर मागणी करायला लागले, पण मी आता एक मागणी तुमच्या पुढे करतो की इथं बसल्यानंतर तुम्ही तोंडातनं ब्र शब्द सुद्धा काढलेला नाही, तर मग तुमच्या तोंडातून थोडस भगवान परमात्म्याचं नाम यावं याच्यासाठी आता सर्वांनी एकदा हात वर करा. चला हात वर करा. मागे बसलेले पुरुष मंडळ हात वर करा. हात शाबास. हात वर गेले का? दादा महाराज चला आपण थोडं थोडं जेवून येतो. नाही हात वर राहू द्या. आता बघा सर्वांनी माझ्या मागे एक भजन म्हणायचं. कोणतं भजन आहे माहिती का? आता पकवाजी आणि टाळकरी शांत राहतील, फक्त महिला मंडळ आणि मागचे पुरुष मंडळ, इथं बसलेले पुरुष मंडळ सगळ्यांनी एका स्वरात एका टाळीत म्हणायचं. नामदेव जनाबाई सोपान काका मुक्ताबाई. नामदेव जनाबाई सोपान काका मुक्ताबाई. शाबास. नामदेव जनाबाई मागच्या बाया मन. नाही फार सुंदर अशा प्रकारे सर्वांनी भजन केलं. तसंच एकदा मोठ्या प्रेमानं भजन करा. विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई महाराजांनी 5-6 मागण्या केलेल्या आहेत बरं का. पहिल्या चरणामध्ये महाराजांनी जी मागणी केली ना, ती मागणी अशा प्रकारची आपल्याला उघड डोळ्यासमोर दिसते. हेची व्हावी माझी आस आणि जन्मोजन्मी तुझा दास. तुकोबरायांनी पांडुरंगाकडे पहिली मागणी केली की जन्मोजन्मामध्ये पांडुरंगा मी तुझा दास असावा. दुसऱ्या चरणामध्ये महाराज या ठिकाणी मागणी करतायत, पंढरीचा वार करी आणि वारी चुकून येदी. वॉशिंग्टनचा वार करी असं का म्हणले नाही तुकाराम महाराज? होय, वॉशिंग्टनचा वार करी आणि वारी चुकून येदी हरी असं का म्हणले नाहीत महाराज? का बरं म्हणले नसतील? म्हणायला पाहिजे होतं ना. कारण महाराज वॉशिंग्टनला गेल्यानंतर जेवढी मिळकत नाही, आमचे पीटी मास्तरले हसायले, वॉशिंग्टनला गेल्यानंतर जेवढी मिळकत नाही तेवढी मिळकत पंढरपूरला गेल्यानंतर आहे महाराज. वा वा, तेवढी मिळकत पंढरपूरला गेल्यानंतर आहे. गुरुवारे छोटे माऊली यांनी हरिकीर्तनामध्ये 18 प्रकारची मिळकत सांगितली महाराज. 18 प्रकारची मिळकत. आता असा विषय झाला महाराज, रात्र थोडी आहे, रात्र थोडी आहे आणि सोंग फार आहे. त्याच्यामुळं सांगूच का महाराज? 11च्या आत उरकी तो पण मी सांगू का? सांगू का महाराज? तुमची परवानगी असलं तर सांगतो. 18 प्रकारची मिळकत.
महिला मंडळ सांगू का? सांगू का? विठाला 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 पंढरपूरला गेल्यानंतर महाराजांनी अशा प्रकारची मागणी का केली बरं? पंढरीचा वारकरी वारी चुकून येते हरी. महाराजांना असं म्हणता आलं असतं, वॉशिंग्टनचा वारकरी वारी चुकून येते हरी, अमेरिकेचा वारकरी वारी चुकून येते हरी, पण पंढरीचा वारकरी आणि वारी चुकून येते घरी असं का म्हटले? त्याचं कारण अशा प्रकारचं महाराज, जेवढी मिळकत पंढरपूरला गेल्यानंतर भेटते तेवढी मिळकत दुसऱ्या ठिकाणी गेल्यानंतर भेटत नाही. मला सांगा, या विश्वामध्ये चंद्रभागा किती आहेत? किती आहेत? 5-6 नाही, एकच आहे. या विश्वामध्ये कमरेवरती हात ठेवून उभा असलेला देव किती आहेत? एक आहे. या विश्वामध्ये सकल संत दर वर्षाला एकत्रित येतात अशी ठिकाणं किती आहे? एकच आहे महाराज. याचा स्वतंत्र अभंग आहे. ऐसे भीमातीर ऐशी चंद्रभागा, ऐसे भीमातीर पुढं उदंड पाहिले उदंड ऐकिले, उदंड वर्णिले क्षेत्र महिमा, ऐशी चंद्रभागा ऐसे भीमातीर, ऐसा विटेवरी देव कुठे. असा वा. कारण महाराज भागावी एकदा कीर्तनात मी सांगितलं होतं, ही दिसायला मूर्ती अशी दिसते, पण ह्या मूर्तीचा नाद कुणीच करत नाही बरं का. 60 नाट पाठ आहेत महाराज, 60 नाट. ज्याचा पाठ त्याचाच कीर्तनात थाट महाराज. ज्याचा नाही पाठ काय, ज्याचा नाही पाठ नाट, त्याच्या पाठीवर पाठ बसल मागून थोड्या वेळा. माझं काय नाट पाठ नाही तर, पण महाराजाचं नाट पाठ आहे. तर मोठ्या गरजू त्याने आता प्रमाण दिले मला. त्याच्यामुळं महाराज अशी माणसं कीर्तनात असले पाहिजे. पंढरपूरला गेल्यानंतर भगवान परमात्म्याला आलिंगन द्या. आलिंगन दिल्यानंतर फळ काय आहे महाराज? आलिंगन दिल्यानंतर फळ आहे निळा मने आलिंगन देता समाधान जीव शिवा. पांडुरंग परमात्म्याला जर आलिंगन दिलं तर जीव आणि शिवाचं समाधान त्या ठिकाणी होतं. महाराज आलिंगन द्यायची गोष्ट सोडात, पण वारीला गेल्यावर पांडुरंगाच्या पायाला सुद्धा हात लावायची ताकद नाही महाराज. का? तिथं 2 जय विजय असतात महाराज. असतात का नसतात? जय विजय फामर 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 फामोशी फामर फामर. महाराज त्या पांडुरंगाचे पाय सुद्धा नीट बघायला भेटत नाहीत महाराज. ते काही शक्य नाही. पुढं सांगा. महाराज म्हणाले, जर आलिंगन देणं शक्य नसेल तर परमात्म्याचे चरण स्पर्श कर. महाराज लय गर्दी, चरण स्पर्श सुद्धा करणं होणार नाही. त्याचं फळ काय? महाराज म्हणतात, देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन, कासया त्यजिन प्राण पुलागे माये. काय म्हणून महाराज पांडुरंगाचे चरण बघितल्याच्या नंतर समाधान अशा प्रकारे जीवशिवाला होतं महाराज. चरण स्पर्श सुद्धा घडत नाही. पुढं काहीतरी सांगा. महाराज म्हणाले, चरण स्पर्श जरी नाही झाला, ऐका, वारीला गेल्यानंतर चरण स्पर्श जरी नाही झाला तरी मुख दर्शन करावं. काय ताकद आहे महाराज मुख दर्शनामध्ये? काही महिमावर मुख पाहता जाते. भगवान परमात्म्याचं मुखमंडल पाहिल्यानंतर कोटी जरी ब्रह्महत्या झाल्या असतील आपल्याकडून, तर त्या ब्रह्महत्या पांडुरंगाचं मुख पाहिल्यानंतर त्या ब्रह्महत्येचं पातक हे नष्ट होतं. महाराज मुख दर्शन घेणं होत नाही. महाराज पुढे काहीतरी सांगा. महाराज म्हणाले, मुख दर्शन जर नाही घेणं झालं तर बाहेर या रावळातनं आणि रावळाला उजवी प्रदक्षिणा करा. काय फळ आहे महाराज? उजवे घेता रावळासी, उजवे घेता रावळासी. विठ्ठल विठ्ठल
प्रमाण आहे ते. पतरावुळाची पाट पाप जाती तीचे साथ पाप जाती तीचे साथ पाप जाती तीचे साथ पतरावुळाची पाट पाप जाती तीचे पाहता रावळाची पाठ तीर्थे घडती 360. रावळाची पाठ बघितल्याच्या नंतर 360 तीर्थामध्ये स्नान केल्याचं पुण्य लागतं. म्हणून उजवे घेता रावळासी जळती पातकांच्या राशी. रावळाला उजवं घेतल्यानंतर सगळ्या पातकांचा नाश होतो. पांडुरंगाच्या रावळाची पाठ पाहिल्यानंतर रावळाची पाठ पाहिल्यानंतर अनंत तीर्थामध्ये स्नान केल्याचं पुण्य लागतं. महाराज या गोष्टी काही शक्य नाही, काहीतरी आम्हाला दुसरं सांगा. महाराज म्हणले जरा थोडं मागे या आणि पांडुरंगाचा कळस पहा. कळस तुकामने मोक्ष देखील करतु मोक्ष देखील मोक्ष देखील तुका म्हणे मोक्ष देखील कळस तात्काळ हा नाश अहंकाराचा. गोड प्रमाण दिलं समर्थ महाराजांनी. कारण कळस पाहिल्यानंतर अहंकार नष्ट होतो. अजून एक प्रमाण आहे बघा नाथ महाराजांचं. एक विठाला विठाला एका जनार्दना शरण आणि कळस देखता मुक्त जाणं नाथ राहायचं प्रमाण आहे. महाराज काही शक्य नाही बघा. तिथं साऱ्या कुंकाला उभारलेल्या बाया आणि ते फ्लेक्स लावलेले दिसतात. म्हणले आम्हाला काय म्हणले कळ दिसत नाही. महाराज म्हणले थोडं पाठीमागं या आणि रावळाची ध्वजा पहा. पाहता रावळाची ध्वजा तया मुक्ती घडली सहजा. महाराज हेही आम्हाला शक्य नाही. मग महाराज म्हणले हे जर शक्य नसेल तर नगर प्रदक्षिणा करा. नगर प्रदक्षिणा केली महाराज. फळ काय तर कथा श्रवण प्रदक्षिणा नाही सुकृता गणना. त्या कथा श्रवण आणि जर पांडुरंगाच्या नगराची प्रदक्षिणा केली तर त्याच्या पुण्याला पारावर राहत नाही. महाराज तेवढा आम्हाला वेळ नसतो, आम्हाला तितका वेळ नसतो. म्हणले आम्हाला घरला माघारी जायचं असतंय, काहीतरी दुसरं सांगा. महाराज म्हणले हो का पुण्य पदार्थ पाडून घ्यायचं असेल तर तुम्हाला एवढं करावं लागणार आहे. महाराज म्हणले मग काय करावं. शक्य नसेल तर पंढरपूर मध्ये आल्यानंतर पंचरात्री मुक्काम केला पाहिजे. वारीला आल्यानंतर नाही शक्य. महाराज फळ सांगा. महाराज म्हणतात धन्य ते भाग्याचे वास करीती पंढरीचे त्यासी जन्म नाही पुन्हा आणि म्हणे एका जनार्दना. म्हणजे पंढरपुरामध्ये पंचरात्री मुक्काम केल्यानंतर त्याला पुन्हा जन्म मरण नाही. महाराज 5 रात्र काय अहो तासभर थांबायला आम्हाला वेळ नसतो. पुढचं काहीतरी सांगा. महाराज म्हणाले जर पंढरपूरमध्ये पंचरात्र मुक्काम होत नसेल तर एक काम करा. म्हणले काय काम करावं महाराज. काही नाही पंढरपूरमध्ये फक्त एक पाऊल टाका आणि दुसरा अजिबात दुसरा टाकायचा नाही. फक्त एक ध्यान धर एकच पाऊल टाकायचा, दुसरा टाकायचा नाही. पंढरपूरमध्ये एक पाऊल टाकल्यानंतर काय पुण्य भेटतं. महाराज म्हणाले बघा त्याचं काय पुण्य आहे. वाराणसी चाली जे एक मासा, वाराणसी चाली जे एक मासा गोदावरीचे एक दिवसात पंढरी पाऊल परियसा ऐसा ठसा नामाचा. पंढरपूरमध्ये एक पाऊल टाकल्यानंतर किती पुण्य आहे बघा. वाराणसीमध्ये 1 महिना तीर्थ यात्रा केल्याचं पुण्य गोदावरीच्या एका स्नानामध्ये आहे आणि गोदावरीच्या एका स्नानामध्ये असलेलं पुण्य पंढरपुरामध्ये 1 पाऊल ठेवल्यानंतर पुण्य. मग बघा माझ्या पंढरपूरचा किती महिमा महाराज, किती महिमा. ह्याच्या पुढे महिमा सांगू पंढरीचा. महाराज म्हणतात जर तुम्हाला पंढरपुरामध्ये 1 पाऊल जर ठेवणं होत नसेल तर लांबून पंढरी पहा. अवघीच पापे गेली दिगंतरी वैकुंठ पंढरी देखली या. सगळी पाप पळून जातात महाराज. अहो अजून महिमा सांगा. चंद्रभागा डोळ्यानं बघितल्याच्या नंतर महाराज पापाशी धड 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 दुड 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 पळून जातात. कळी काळाला सुद्धा भीती राहते महाराज. महाराज आम्हाला पंढरपूरचं दर्शनही घडत नाही. आम्ही घरी बसून काहीतरी करू का. महाराज म्हणले चालेल घरी बसून सुद्धा तुम्ही साधना करा. अहो पंढरपूरला ज्याला जाता येत नाही ना ऐका, ज्याला पंढरपूरला जाता येत नाही
त्यांनी घरी बसून नुसतं पंढरी पंढरी म्हणा. का पंढरी पंढरी म्हणता पापाची बोहरे महाराज. पंढरी पंढरी म्हटल्यानंतर पाप नष्ट होतं. मग बघा माझ्या पंढरपूरमध्ये किती मिळकत आहे बरं, किती मिळकत आहे महाराज. पंढरपुरा अहो पंढरी पंढरी सुद्धा तुम्ही म्हणू नका, पंढरी पंढरी सुद्धा म्हणू नका. तुम्ही घराच्या बाहेर निघा आणि मी पंढरपूरला चाललोय असं म्हणा आणि पंढरपूरच्या दिशेनं 5 पाऊल टाका. किती? 5 पाऊल. पंढरीच्या लागा वाटे सखा भेटे विठ्ठल महाराज. पंढरीच्या चाला वाटे असं नाही म्हणले, लागा वाटे. पंढरीच्या वाटेला जर लागलं तर पांडुरंग परमात्मा भेटतो. याच्यात नवल नाही महाराज. जी लोक पंढरपूरला जातात ना त्या जाणाऱ्या भाविकाला वाट लावायला तरी जा. जाणाऱ्या भाविकाला वाट. आता दिंड्या निघतात, गावोगावी निघतात. आता महाराजांनी परवा दिवशी सांगितलं आपली बी भव्य दिव्य दिंडी निघणार आहे. तसं दिंड्या निघतात महाराज. हा मग दिंडीला वाट लावायला जा. ओ महाराज काहीतरी सांगायला, दिंडीची वाट लावायला सांगा पण वाट लावायला सांगू नका गडे महाराज. दिंडीची वाट लावणारी बरीच आहे पण वाट लावणारी कमी आहे महाराज. असं मोहगम बोलू नका गड्या, मोहगम बोलू नका. काहीतरी फळ सांगा. महाराज म्हणाले ऐका फळ सांगतो. काय फळ आहे? नमो तीर्थपंते चालती तयासी येती बोलवित त्यासी नमो. महाराज म्हणतात जर एखादा तीर्थयात्रेला चालला असेल आणि पंढरपूरला चाललेल्या माणसाला जर एखादा पाठवण्याकरता आला असेल तर त्याच्या मस्तक त्याच्या चरणावरती माझं मस्तक आहे, माझं मस्तक आहे म्हणतात. मग बघा पंढरपूरला गेल्यानंतर किती मिळकत आहे. म्हणून माझे तुकाराम महाराज म्हणतात पंढरीचा वारकरी वारी चुकोने दि हरी. महाराजांना दुसरं बी काहीतरी म्हणता आलं असतं बरं का. काय बी म्हणता आलं असतं महाराजांना. तुळजापूरचा वारकरी येरमाळ्याचा वारकरी म्हणता आलं असतं. पण महाराज पंढरपूरचा का वारकरी म्हणाले त्याचं कारण आणखी एक आहे. आमचा विठ्ठल आमचा पांडुरंग परमात्मा कुणालाच लागत नाही महाराज. लागतो का आमचा देव? होय. आपल्या मुंगशीत असं काय उदाहरण घडलंय का? हो काय सांगावं, पंढरपूरला गेला आणि पंढरपूरचा पांडुरंगच लागलाय म्हणजे त्याला. असं कधी झालं का? नाही महाराज. आमचा पांडुरंग परमात्मा कधीच कुणाला लागत नाही, कधी कुणाला झपाटत नाही, कधी कुणाला काय नाही महाराज. आले भले, नाही आले भले. महाराज कमरेवरती हात आहेत, अर्धे डोळे आहेत. अर्ध्या डोळ्यातून परमात्मा बघतो आणि जसा कोणी येईल मूड पापी जैसे तैसे उतरी काशी लावून या. म्हणून महाराज म्हणाले पंढरीचा वारकरी. म्हणून महाराज पंढरीचा वारकरी म्हणाले. आणि महाराज पंढरीचा वारकरी ठीक आहे हो, पण संत संघ तुम्ही मागितला काय कारण आहे? महाराज म्हणाले संत संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ. जर तुम्हाला शुद्ध प्रेम निक प्रेम जर पाहिजे असेल तर संतांची संगत धरावी लागणार आहे. आता याच्यावरती शंका भरपूर घेता येतील आपल्याला. महाराज अहो संतांची प्राप्तीच होणं शक्य नाही आणि तुम्ही संतांची संगत करा म्हणता, कसं काय शक्य आहे? चंद्रामृत सुगे जैव विल हस्ता जाता रवी धरवेल बाह्या हेळा सागर तरवेल परित्या हरिप्रियाची भेटी न होयगा. मग संतांची भेट होणं जर शक्य नसेल तर संत संग कसा घडेल याचं उत्तर देण्यासाठी मला आज काय वेळ नाही बुवा. पुढच्या वर्षी किंवा नंतर कधी वेळ भेटला तर या प्रश्नाचं तुमचं उत्तर देईल. महाराज म्हणाले अहो चंद्रभागेमध्ये स्नान करणं म्हणजे सुद्धा खूप पुण्य आहे. का बरं चंद्रभागेमध्ये स्नान केल्यानंतर पुण्य आहे? तुकाराम महाराजांनी चंद्रभागेचं स्नान पांडुरंगाला मागितलं. याचं कारण असं आहे महाराज, सगळी तीर्थ मध्यान्ह काळावरती माझ्या चंद्रभागेमध्ये येऊन स्नान करतात आणि पुनीत होतात. याच्यासाठी एक प्रमाण आहे महाराज. शंकर सांगे ऋषी जवळी सकळ तीर्थे माध्यान्ह काळी येती पुंडलिका जवळी करती आंघोळी प्रदक्षिणा. सगळी तीर्थ महाराज पुनीत होण्याकरता चंद्रभागेमध्ये येतात आणि चंद्रभागेमध्ये स्नान करून सगळी तीर्थ त्या ठिकाणी पुनीत होतात. म्हणून महाराजांनी जे मागणं मागितलं अभंगाच्या शेवटचं चंद्रभागे स्नान चंद्रभागे स्नान चंद्रभागे स्नान चंद्रभागे स्नान चंद्रभागे स्नान चंद्रभागे चंद्रभागे स्नान चंद्रभागे स्नान चंद्रभागे स्नान
वारी चुकोने देहारी वारी चुकोने देहारी पंढरी समाज वारकरी वारकरी पंढरी गीता वारकरी चुकोने देहारी वारी चुकोने देहारी पंढरीचा वारकरी पंढरीचा चंद्रभागे स्नान तुका मागे हेचे दान पंढरीचा वार करे वारे चुकोने दे हरी. अभंगावरती थोडक्या मोडक्या शब्दामध्ये बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. अभंगाचा असाच अर्थ असेल असं माझं मुळीच म्हणणं नाही. अभंगाला एकतर अभंगाची मूळ पीठिका मांडण्याकरताच आपला पाऊण तास जवळजवळ निघून गेला आणि पंढरीचं महात्म्य सांगण्यामध्ये 15 मिनिटं असा 1 तास आपला याच्यामध्येच गेलेला आहे. अभंगावरती फारसा विचार करता आला नाही. अभंगाच्या प्रत्येक चरणावरती मला माझं मत मांडता आलं नाही किंवा चिंतन मांडता आलं नाही. बघू आपण नंतर कधी. पुन्हा ही पीठिका न मांडता आपण केवळ अभंगाचा विचार करू. महाराज खरोखर मी आज धन्य आहे. कारण का आज कीर्तनाला बरीचशी मंडळी आहे. पुन्हा पुन्हा मी आज सर्व या मंडळींची नावं घेत बसत नाही. आदरणीय आमचे दादा महाराज आहेत, तसेच एक इकडं बाप्पा महाराज सर्जापूरची मंडळी आहेत, तसेच इतर बाहेरगावून आलेली मंडळी, तुम्ही सर्व संत मायबाप आणि विशेष प्रेम. आता मला काय आजोबा नाहीत बरं का. आता माझे आजोबा इथं नाहीत. जर माझे आजोबा असते तर माझ्या आजोबाचा अगदी ऊर भरून फुटला असता महाराज. का माझा नातू कीर्तन करायला लागलाय. पण इथं ते आजोबा जरी नसले ना तरी माझे एक दुसरे आजोबा या ठिकाणी आहेत महाराज, आमचे आदरणीय आबा. कारण आबांचं एवढं माझ्यावरती प्रेम आहे महाराज. टाळी वाजवा जावा, टाळी बघा. कीर्तनामध्ये टाळी वाजवली तर खरंय महाराज, नाही टाळी वाजवली का मग ती लय अवघड खेळ असतो. म्हणून कीर्तनात टाळी वाजवत चला. अतिशय प्रेम आबांचं माझ्यावरती आहे. तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे दादा महाराज, त्यांचं सुद्धा अत्यंत प्रेम आहे. या ठिकाणी सर्व तुम्ही सर्व संत मंडळींनी अतिशय शांत चित्ताने सेवा ऐकून घेतली आणि या लेकराचे 4 शब्द गोड मानून घेतले. म्हणून तुम्हा सर्व गावकऱ्यांच्या चरणावरती आणि विशेषतः माझे माता पिता सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या चरणावरती नमन करतो. कारण दादा महाराज एक वैशिष्ट्य आहे आमच्या अख्ख्या खानदानात. कुणाला विचारा मुंगशीमध्ये अख्ख्या खानदानात एक बी माळकरी नव्हता. समर्थ महाराज आपल्या दोघाला तर माहितच नाही. आबाला विचार, आबा होता का माळकरी आमच्या खानदानात? एक बी नव्हता. पण काय महाराज, खरोखर मला असं आज म्हणावं लागेल, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले आणि तेव्हा या विठ्ठले कृपा केली. आता इथून पुढं माळ्याची परंपरा चालल महाराज, पण आजपर्यंत नव्हती. माझ्यावरती पांडुरंगाने कृपा केली. असो, तसेच पुढचे धन्यवाद मला असे द्यायचे. या गावावरती नितांत अत्यंत प्रेम करणारे आमचे आजोबा तुल्यच असणारे सज्जन महाराज कुरुंद, ते सुद्धा आज आपल्यामध्ये नाही आहेत. तसेच आमचे श्रीधर बाप्पा यांचं सुद्धा महाराज भजनावरती भरपूर प्रभुत्व होतं, तेही आपल्यामध्ये नाही आहेत. उर्वरित ही जी मंडळी उरली आहेत ना महाराज, या मंडळींवरती परमार्थ आहे. आणि मला वाटतं समर्थ महाराज इथून पुढे ही परमार्थाची धुरा तुमच्यावरती, माझ्यावरती आणि या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे हरिभक्तपरायण मृदंग सम्राट अंबादास महाराज आपल्या 3 चौघावरती आहे. आमच्या ताई सुद्धा या ठिकाणी, आमच्या प्रांजल ताई, काय गोड कीर्तन केलं महाराज. पहिल्यांदा कीर्तन ऐकलं. मला तर खरं सांगू का, तो कीर्तन ऐकत असताना म्हणजे कीर्तनाला उभं राहायच्या अगोदर असं वाटत होतं की ही पोरगी पहिल्यांदा उभं राहायला लागले, काहीच बोलू शकणार नाही. पण बघा, असं म्हणावं लागेल, श्री गुरु सारिखा आसता पाठी राखा, इतराचा लेखा कोण करे. श्री गुरूंची कृपा झाली आणि महाराज अतिशय सुंदर अशा प्रकारचं कीर्तन सुद्धा त्यांनी केलं. आणि आमचे समर्थ महाराज, वा वा, त्यांच्यासारखी कीर्तनाची लकब तर अजून बी मला जमली नाही, पण सुंदर अशा प्रकारचं कीर्तन आमच्या समर्थ महाराजांनी सुद्धा केलेलं आहे. तसेच आता माझी अजून एक इच्छा आहे बरं का, अजून एक इच्छा माझी अशी आहे बरं का, अजून एक इच्छा अशी आहे, आमचे अंबादास महाराज हे कीर्तनकार झाले पाहिजे. दादा महाराज ही जबाबदारी मी तुमच्यावर देतो बरं का. हा, अंबादास महाराज हे कीर्तनकार झाले पाहिजे. म्हणजे काय होईल महाराज, सगळा सप्ताच आपला होईल. एकीकडे दादा महाराज, दुसरीकडे समर्थ महाराज,
प्रांजल दिदी, मी असेल, अंबादास महाराज, इतर सगळे असो, आपला वेळ फार होत चाललाय. आपल्याला आता सुंदर अशा प्रकारचा हरिजागर करायचा आहे आणि हरिजागरा करता जागजीवन स्पेशल माणसं आलेले आहेत महाराज आणि त्यांचा हरिजागर आपल्याला श्रवण करायचा आहे. तसेच न्यूनते पुरते अधिकते सरते करोनी घ्यावे तुमध्ये विनोद असे ज्ञानेश्वर माऊली. अखंड हरिनाम सप्ताहामधील आज 7व्या दिवसाची सेवा असणारी आमच्या गावचे असणारे सुपुत्र अमरसाठी महाराजांची उत्कृष्ट अशी सेवा वेळेवर झालेली आहे. कारण आपण सेवेचा टाइम दिला होता 10:30 ते 8:30. काही कारणानं काही वेळानं थोडा उशीर झाला. असू द्या, काय नाही, पुढची घेणारी समजून घेणारी आहे ती. जे आलेले असणारे त्यांनी सांगितलं चल तुमचं 11 पर्यंत, काय तशी अडचण आपल्याला नाही. असं तुम्हाला कोणीतरी सांगितलं वाटतंय 11 पर्यंत आपली सेवा झाली पाहिजे. कारण त्यांचं बी खरं आहे. कारण जो असा नियम लावून ठेवला आहे कशात पॉम्पलेटमध्ये त्याप्रमाणे चालायला पाहिजे. कारण माणसं काय काय वेळेची पक्की असतात असं म्हणतात. मी तर नाही, अडे आणि मी नाही. असणारी अशी सुंदर अशी कीर्तन सेवा केली. गावकऱ्यातर्फे आभार मानणं. कारण गावातली असणारी मूर्ती आहे. कारण इतक्या दिवस असणारी काही कारणामुळं काही का कारण असणार काय असणारी विसंगती झाली होती. ते बी असणारे आपले मोहन भाऊ मोहन करून यांनी सांगितलं की बाबा आता अमर महाराजांना 7 दिवस थांबायचं, 7 दिवस थांबायचं सांगा, एक सेवा पण द्या. त्यांच्या विनंतीला मान देऊन असणारी मी काहीही करत नाही. करणारे सर्वजण आहोत. सर्वांच्या कृपाशीर्वादाने हा सप्ताह होतोय. मी करणं म्हणजे लई चुकीचं आहे. अहंकार नसावा. अहंकार आला की बंद पडलं म्हणायचं. आपल्याला अनुभव आहेत म्हणून असताना अहंकार नसावा. झालेली सेवा असणारी सुंदर सेवा झाली. उद्याचे दैनंदिन कार्यक्रम अशा प्रकारे आहेत. उद्या सकाळी 7:30 वाजता दिंडी निघेल आणि दिंडी निघाल्याचं नगर